नमस्कार मित्रांनो, हे आहे आपली रॉकी दप्तरी कपाशी. पण दादा लाड पद्धतीने लावली 3 वायेकर. तर आपली आज गळफांदी कट करायचं काम चालू आहे. तर मी तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने करायची. ज्यावेळेस आपली पहिलीच वेळ राहते गळफांदी कट करायची, त्यावेळेस आपल्याला बुचकाळे नाही, सुधरत नाही. पण मी 1-2 ओळी पूर्ण कट केल्या, लगेच हात बसून जातो, समजतं. मग सुरुवातीला थोडं जातं अवघड, कळून येत नाही. पण आता मी तुम्हाला दाखवतो काय होतं. आपण समजा कट करायला गेल्यानंतर कोणची पार्टी कट करावी सुधरत नाही. आपण जी गळफांदी राहते ना, ती थोडी जाड राहते, आणि जी फळफांदी असते ती थोडी नाजूक राहते. तिला म्हणजे कटर नाही, हात जरी लागला तरी कट होते. मी तुम्हाला दाखवतो. आता पानं कट करत होते थोडे. आता हे आपलं झाड, ही गळफांदी. तिला म्हणजे सुरुवातीपासून बघू शकता तुम्ही, फुल नसतं. आणि जी फळफांदी राहते, ही फळफांदी, हिला लगेच फुले. इथं ही सुद्धा फळफांदी आहे, बघू शकता. हिला फुले पहिलं. एक खालची गळफांदी आहे, ही गळफांदी आहे. जी गळफांदी ही थोडी खोडासारखीच कडक राहते, ती लगेच जाणवती. अजून इकडं पाहू शकता, याला हेच एक, ही दुसरी, आणि बाकी ही फळफांदी कशी ओळखायची. इथं फुले, इथं फुले, हिला इथं फुले. वरती नसते समजा, पण खालून जरी समजा काही निबार दिसलं तुम्हाला, ही इथं लगेच पातही लगेच फुल लागलेलं आहे. अशा प्रकारे ओळखायचं. इकडलं एक झाड बघू शकता तुम्ही. झाड थोडं तिरपं जरी केलं तर लगेच समजतं. ही गळफांदी, हिला फुल नाही वर. ही एक गळफांदी. पुढचं एक झाड दाखवतो तुम्हाला. याच्यात ही गळफांदी लगेच कळती. इथं थोडी जास्त झाली मोठी. त्याच्या पुढचं झाड, ही गळफांदी. गळफांदी म्हणजे खोडासारखीच कडक राहते थोडी, ती लगेच कळून येते. ह्या झाडाचं पाहू शकता तुम्ही, ही गळफांदी. हिला कुठंच फुल नाही, काय नाही. डायरेक्ट पुढं म्हणजे दुसरं एक पान फुटतं खोड, आणि त्याला फुल येतं. मग आपल्याला वाटतं ही सुद्धा फळफांदी काय, पण ही गळफांदी. हे बघू शकता, ही एक गळफांदी, 1-2, आणि इकडून एक, ह्या 3. या झाडाला 3 गळफांद्या. फळफांदी हवा इथं फुले लगेच पातं लागलेलं राहतं. इथं पातं फळफांदीला, इथं पातं. काय होतं, थोडं अवघड जातं, पण एकदा चालू झाला का काय अडचण येत नाही. बघू शकता आपली कपाशी. आणि ह्या हिचे आता कट केले आहे पूर्ण. बघा झाड किती मोकळं झालं आहे. आणि आपण पानं कट केलेली नाही खालची. काही जण काय करतात, हे सगळे पानं लगेच काढून टाकतात, असं पूर्ण झाड मोकळं करतात. असं बऱ्याच जणांचं आपण बघितलेलं आहे. पण हे असं करायचं नाही, हे राहून द्यायचं. तर हे फक्त मी तुम्हाला दाखवलं काही जण असं करतात म्हणून. हे असं न करता ही झाडं असेच ठेवायचे पानं. आपण एक अजून 15 दिवसांनी, म्हणजे आता आपली कपाशी झाली कमीत कमी 50 दिवसाची, 60 दिवसानंतरच खालचे पानंसुद्धा काढणार आहेत. जे वरच्या खालचे पानं ठेवणारच नाही आपण मोठाले. तर वरचे शेंड्याचे 3 ते 4 फांद्याचे पानं ठेवून खालचे पानं काढायची एक 60 दिवसाच्या पुढे गेल्याच्या नंतर. बघू शकता, एक कटर आहे आपलं. ही गळफांदी आहे, 1 ते 1.5 इंच सोडून एक गळफांदी आहे. बघा, बघू शकता तुम्ही, लगेच म्हणजे ओळखते. हे पुढं हे पाते याला दिसते, म्हणजे बोच कळून जायचं नाही. दिसलं का प्लेन असं लांबवर, लगेच कट करून टाकायचे. एकदा सुरू केलं ना, 1-2-3 झाडं कट करूस तर, 2-3 ओळी कट करूस तर थोडं ताण होतो.
आणि हे थोडं किचकटच काम आहे. ही सुद्धा गळफांदी थोडं किचकट काम आहे, पण हे केल्याशिवाय फायदा नाही. जर रिझल्ट पाहिजे असेल मग पान कट करतो, मग तुम्हाला दिसेल. ही गळफांदी इकडल्या झाडाचं तुम्हाला दाखवतो. आधी पानं कट करतो. आता ही फळफांदी, आता ही गळफांदी ही लगेच ही वर चालली सर्विस. हां, कट मारायचं. ही एक गळफांदी. अशा प्रकारे पूर्णपणे गावाचा आपल्याला प्लॉट कंप्लीट करायचा आहे. धन्यवाद. सबस्क्राईब करा चॅनलला, शेअर करा, लाईक करा.